बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले, ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकारा संगे जन बिघडले, जन बिघडले संजीवक झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. महाराष्ट्रातल्या अनेक गावांपैकी एक असं हे गाव. गावाचं नाव राजेवाडी. तसं नावात काही नसलं तरी गावात मात्र बरंच काही आहे बरं का. हे या गावचे सरपंच. शहरात शिकूनही आपल्या गावात काहीतरी बदल घडवावा म्हणून पुन्हा परत आले. तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती मिळवून आपण प्रगती करू शकतो असा यांना विश्वास आहे. त्यासाठी अख्खं गाव वायफाय करून टाकले त्यांनी आणि नवनव्या कल्पनांचा शोध घेऊन त्या ते गावकऱ्यांपुढे मांडत असतात. हे तात्या, गावातले अनुभवी शेतकरी. सरपंच सुद्धा यांना सल्ले विचारतात. 4 गोष्टी हे सुद्धा सांगतात. जुने असले तरी नव्याची त्यांना आवड आहे. हा मिल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. म्हणजे पुस्तक असं तोंडासमोर घेऊन पडलेला असतो. वाचतो की नाही त्याचं त्यालाच ठाऊक. पुस्तकाचं माहिती नाही पण मोबाईल मात्र वाचत असतो. गाव सोडावं आणि मेन्सची तयारी करायला पुण्याला पळावं अशी जबरदस्त इच्छा. पण अजून प्रिलिमच निघालेली नाही. याला गावातले लोक आतापासूनच कलेक्टर म्हणतात. पण हा आहे मात्र उत्साही. शेतीचे प्रश्न समजावून घ्यायची त्याची इच्छा असते. हे आहेत जगदीश्वर. पण कुणी जगदीश्वर असं पूर्ण नाव घेऊन बोलावलं तर ते आपणच असं काही त्यांच्या ध्यानात येत नाही. पण जग्गू भाऊ असं म्हटलं की ते लगेच वळून बघतील. अगदी असं. मुख्य व्यवसाय शेती, पण ती अगदीच नाईलाज म्हणून करायची. त्यामुळे आवडता व्यवसाय म्हणजे मिल्याची खेचत राहणं हा. ही उज्ज्वला, हिचं गावात ब्युटी पार्लर आहे. त्यामुळे हीच गावाची ब्युटी क्वीन आहे. बहुधा पार्लरमधल्या अर्ध्या गोष्टी स्वतःच वापरत असावी. पण उत्साही आहे. सगळ्यांशी मोकळेपणानं बोलते. अरेला कारे करायला घाबरत नाही. हिला शेतीच्या प्रश्नांविषयी आस्था आहे आणि मिल्याला हिच्याविषयी. चला तर मग आपण थेट चावडीवरच जाऊया. काय होती चुली तात्या? आहे बरी आहे म्हणायचं. पण तिचा नवरा राहून राहून पैसे मागू राहिला आहे. कुठून आणायचा पैसा? हा, तुम्ही जावायचे लाड करू लागले काय?
आता लेख आपली सुरुवातीला केली जरा मदत, पण त्याला ती सवयच लागली इकडे. हां, आता एक तर मालाला बाजार नाही, काय करणार? करड न्यायचा विचार करतोय पुढच्या बाजारी. शेपुट्याला तरी कुठे बाजारात भाव मिळू लागले चांगला. तर नाही, पण दुसरा पर्याय तर पाहिजे. अरे, हा काय एकटाच हसून राहिला येण्यासारखा. रामेला बी सांगशील? हे मोबाईलचे येडे येतात त्या खोळ्यागत करतात एक एकले. या तरुण पोरांच्या टोळक्यात एक दगड आणला का 10 व्हॉट्सअप वाले खाली पडतात, ते बी एक एक. ओ काहीतरी बघू नको जग्गू, आमच्या कामाला येते हे. किती नॉलेज भेटते याच्यामधून. आम्हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांना किती फायदा होतो याचा, तुला काय माहीत आहे? मग कलेक्टरच म्हणायचे मोबाईल वाचून. कलेक्टर नाही पण तहसीलदार तर नक्की होतो तात्या. होय आणि झालो ना पहिले यालाच अडकवतो. होय. बरं ते जाऊ दे, आधी तू का म्हणून असला ते सांग आधी. आता जोग आला व्हॉट्सअपले. ऐका बर. एका शेतकऱ्यानं खायला बैल झुपला होता आपला, आणि तो बैल गोल गोल फिरून राहिला होता, आणि त्याच्या पायानं मळणी होऊन कंसल दाणे निघून राहिले होते. हां, तर तिकडनं एक एमबे झालेलं पोरगा आलं. एक्झिक्युटिव्ह म्हणा ना. हां तेच ते एक्झिक्युटिव्ह. तर त्यानं पाहिलं का बा बैल गोल गोल फिरून राहिला आणि कंसातले दाणे निघून राहिले, आणि तिथं तिसरीकडेच आपला शेतकरी भुईमुग उपटून राहिला. बर. तो शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणला का बा राव तुम्ही असं कसं काम करता. हां त्याच्याजवळ थांबा, लक्ष द्या. तो फिरायचं थांबला तर तुमचं काम थांबल. म्हणलं की मॅनेजमेंटचं तत्वच आहे ते. बर. तर आपला शेतकरी बोलला का बा मीनं त्याच्या गळ्यात घंटा बांधलेली आहे, तो तिकडे थांबला की मला इकडे आपसुकच कळते ना. बरोबर. तर हे एक्झिक्युटिव्ह बोललं का बा जर तुमचा बैल जागेवर थांबला आणि नुसतं मान हलवत घंटा वाजवत राहिला तर तुम्हाला कसं कळत. तर मग आपला शेतकरी बोलला का बा नुसतं उभं राहून मान हलवायला त्याने MBA थोडंच केलंय. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. अरे पण अशीच गत झाली आज शेतकऱ्याची, काय सांगायची. रात दिन कास्तकर राबतोय शेतात, पण काय बी चीज नाही. सरपंच, ओ सरपंच. सरपंच सरपंच उज्ज्वल आली. हा बाबा आज काय कौतिक आहे, म्हणजे थेट ब्युटी पार्लर आमच्या दारात म्हणून म्हटलं. वायफाय बंद झालंय, पासवर्ड बदलला का काय पंचायतीनं? द्या इकडे मोबाईल. कास्तकारांपेक्षा बाकीचीच जास्त वापरून राहिलेत वायफाय सरपंच. माझा बाप शेतकरीच होता आणि स्वतः कसत होता. खंडानं शेती देऊन तंगड्यावर करून नोटा मोजत नव्हता निसत्या. आणि मिळाले का ठीक आहे, शेतकरी नव्हे का रे. हां आता ब्युटी पार्लरमध्ये भोयांच्या आणि ओटांची कापणी करते म्हणा ती. तू ये एक डाव पार्लर मध्ये, तुला अख्खं भादरते का नाही ते पाय. हो येतो. आणि मिळाले का शेतीशी संबंध असायसाठी तुम्ही रोज शेतात जाऊन राबलंच पाहिजे असं काय नाही बरं का. आणि काय होता त्या नाही तर काय, आता तुम्ही अन्न खाता म्हणजे शेतीशी संबंध आलाच ना तुमचा. हे आता कपड्याचा धागा हे शेतातल्या कपाशीतूनच येते ना. हां, म्हणजे पिकवत नसाल पण वापरता का नाही. आता तू हे मोबाईल वापरतो म्हणजे तुला मोबाईलच्या कंपन्यांकडे लक्ष ठेवायला पाहिजे की नाही. मग आता त्या कंपन्या टिकल्या नाही टिकल्या, उद्या त्यांना फायदा झाला तर तुला स्वस्तात मोबाईल मिळेल की नाही. अरे शेतीचं बी तसंच राहते भाऊ. आता याच्या ब्युटी पार्लर मधलं हार्बल कटर्बल म्हणते ते शेतातनंच येतं का नाही. बरोबर आहे. नाहीतर आता तुम्हाला खायला पोटभर पाहिजे, ते चांगलं पाहिजे, तुमची तब्येत चांगली राहायला पाहिजे, आणि वर बिनविषारी बी पाहिजे, आणि वर तोंड करून म्हणताय का कास्तकर जाण्याने शेत हे कसं काय बा. आणि तुमच्या मोबाईलच्या उत्पादनासाठी जंगल आणि पर्यावरणाची जी काय वाट लागून राहिली ना त्याचा सांभाळ आमचा शेतकरीच भोग करून राहिला. त्यामुळे किमान शेती कायले करायची आणि त्याले काय काय पाहिजे हे तर समजून घ्याल का नाही तुम्ही. सांगाच आता, हो जाऊ दे एक भाषण. अगं भाषण नाही पण तुम्हाला चांगलं एक प्रेझेंटेशनच दाखवतो मी. हां हां हे बघा. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या प्रत्येकाचा शेतीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. आपण शेती करणारे शेतकरी किंवा कामकरी असलो तर शेतीशी संबंध असतोच. पण आपल्या मिळकतीचे साधन शेतीशिवाय इतर कुठलेही असले तरी सुद्धा आपला शेतीशी अगदी रोजचा जीवन मरणाचा संबंध आहे. कारण आपल्याला अगदी दररोज वर्षाचे 365 दिवस अन्न हवे आहे, आणि हे सकस
विषमुक्त असं अन्न आपल्याला देणारा शेतकरीच आहे. त्याच्याशी आपली नाळ घट्ट जुळलेली आहे. भारतातल्या 60% लोकांचा कमाईचा व्यवसाय शेती हाच आहे. त्यामुळे देशातल्या 60% लोकांना शेतीच्या रोजगारातूनच जगण्याचा मूलभूत हक्क मिळतो आहे. जमिनीवर शेती करून शेतकरी जमिनीवर हिरवळीचे आच्छादन उभे करतो. त्यामुळे अमूल्य अशा पर्यावरणीय सेवा मिळतात, म्हणजे हवा, पाणी, तापमान, आर्द्रता, नेत्रसुखदता, नैसर्गिक जाळे हे सर्व समृद्ध ठेवण्यामागे शेतीचा वाटा फार मोलाचा आहे. शेतीचे प्रश्न केवळ शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित आहेत असं नाही. जे प्रत्यक्ष उत्पादन घेत नाहीत पण शेतीतलं उत्पादन वापरतात, अशा अप्रत्यक्ष शेतकरी असलेल्यांनी सुद्धा ते समजून घेतले पाहिजेत. परवडते म्हणजे आता कसं, एखाद्या पिकाला बाजार येतो कधी, एखाद्याला येतही नाही. एखाद्याला कधी येतो तो सांगता येत नाही. आणि एखाद्याला आता कोथिंबीरची जोडी 20 आणि 30 रुपयाला होती, कधी कधी 5ला 4 पण द्यावं लागतात. म्हणजे सगळा सारखा बाजार नसतो ना, कधी मध्यम स्वरूपाचा बाजार पाहिजे किंवा कमी जास्त नाही पाहिजे. हवामानाचं आता काहीच कळत नाही. पूर्वी 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा असायचा. परंतु आता असं झालं, सकाळी ऊन पडते म्हणजे उन्हाळा वाटतोय, दुपारी सावली पडते, संध्याकाळी थंडी वाजते, मध्येच पाऊस येतोय. याच्यामुळे काहीही हवामानाचं राहिलेलं नाही. जेणेकरून जे काही पिकं आपण करतोय त्याच्यावरती जे रोगाचे प्रादुर्भाव आहे तो फक्त हवामानामुळेच होतो. तर हवामान जर व्यवस्थित राहिलं, वेळची वेळी पाऊस, वेळची वेळी धुके, ऊन, वारा हे जर पडलं तर नक्कीच पीक हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं आणि उत्पन्न शेतकऱ्याला चांगलं मिळेल. शेतीवर होणारा खर्च कमी करून किंवा खर्चापेक्षा आमचं जे उत्पन्न आहे जास्त असायला पाहिजे. निव्वळ हातात आमचे पैसे जास्त राहायला पाहिजेत. नाही तर बरेच वेळेस असं होतं की जेवढा आम्ही खर्च केलेला आहे पिकांवरचा त्याच्यापेक्षा उत्पन्न आम्हाला फारच कमी मिळतं आणि आम्ही नुकसानीतच जास्त राहतो. मजूर मिळलं नाही त्याचं टेन्शन असतं, परत भांडवल कमी पडलं त्याचं टेन्शन असतं, भरपूर टेन्शन असतं शेतकऱ्याला. त्याची जेवढी शेती आहे तिने तेवढी जरी पिकवली, त्याला योग्य जर भाव भेटला तर त्याच्यामध्ये तो खुश आहे. घरी खायला पूर्ण म्हणजे त्याचं सगळं हे खर्च पूर्ण त्याच्यावर निघला पाहिजे. घरी हे पौष्टिक अन्न मिळावं, घरातल्या सर्वांचं पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर व्हावा. शेतकऱ्याच्या खरं तर समाजाकडून फार अपेक्षा नाही आहेत. या थोड्याशाच अपेक्षा आणि त्या रास्त खरं तर त्याच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण व्हायला पाहिजे असं आम्हाला खरोखर कळकळीने वाटतं. शेतकऱ्यांच्या प्रामुख्यानं 8 अपेक्षा आहेत. 1. उत्पादन. उत्तम उत्पादन शेतकऱ्यांना हवं आहे. अन्नधान्य, नगदी पिकं, चारा पिकं, फळं आणि भाज्या हे सगळंच त्यांना हवंय. 2. कमाई आणि शिल्लक. उत्पादन कितीही घेतलं तरी ते विकून खर्च वजा जाता त्याला थोडा फायदा हवाय. शेतमालाला एवढा तरी भाव त्यांना हवाय. 3. म्हणजे त्यांना स्वतःला घरी चांगलं आणि पुरेसं खायला हवंय. 4. म्हणजे या गोष्टींमध्ये दरवर्षी सातत्य हवंय, जीव घेणे चढ उतार नकोत. 5. म्हणजे शेतीत काम करणारे शेतकरी आणि शेतमजूर स्त्री पुरुषांना सन्मानाचं जीवन हवंय, एकमेकांकडून आणि समाजाकडून सुद्धा. 6. अति कष्ट किंवा अति ताण नसावेत आणि जीवघेणी जोखीम नसावी. 7. हे सर्व होताना शेतीची संसाधनं म्हणजे माती, पाणी, बियाणं, भांडवल, पाळीव प्राणी इत्यादी गोष्टी सुरक्षित राहाव्यात. पर्यावरण आणि हवामान बदलाला त्याला तोंड देता यावं. आणि 8. स्वतःच्या शेतीत स्वतःला आणि कुटुंबाला सार्थक रोजगार मिळावा. बस एवढंच. ही काही फार जास्त अपेक्षा नाही ना. आता हे तर सर्वांनाच पाहिजे म्हणा. पण हे झालं शेतकऱ्याचं. आमचं म्हणजे बिगर शेतकऱ्यांचं काय? अरे पुढे आहे की बघ की जरा. प्रत्यक्ष शेती न करणाऱ्या बिगर शेतकऱ्यांची या देशात संख्या आहे
40%. पण अशा जवळपास 50 कोटी ग्राहकांनाही त्यांच्या गरजेच्या गोष्टी शेतीतूनच हव्या आहेत. त्या आहेत: 1. विषमुक्त अन्न, 2. पौष्टिक आणि चौरस अन्न, 3. ताजं अन्न, 4. योग्य भावातलं अन्न आणि 5. सुरक्षित अन्न म्हणजे सेफ फूड. एकीकडे शेतकरी कामकरी आणि दुसरीकडे उपभोक्ता ग्राहक, या दोघांच्या हितामध्ये फारसा विरोध खरं तर नाहीच. तात्कालिक स्वार्थासोबतच दीर्घकालीन स्वार्थाचा आणि हिताचा विचार दोन्ही पक्षांनी केला तर दोघांचं अनेक बाबतीत हितच आहे. मधमाशी आणि फूल यांच्या परस्पर संबंधांमध्ये जशी पोषकता असते तसंच हे आहे, नाही का? म्हणजे कास्तकार बी पिकवत नसलेल्या मालाचा ग्राहक आहेच की. आणि या सगळ्या गोष्टी परस्पर संबंधांवर आधारित आहेत. काय जग्गू दादा? नाही तर का बा, यायला ते समधी भाकड कथाच वाटत असेल. भाकड कथा नाही भाऊ, ही भाकर कथा आहे. पण हे तर सोपं आहे ना भाऊ. नाही, एकानं पिकवलं कापचुकच दुसऱ्याला खायला भेटन, आणि दुसऱ्यानं खरीदलं कापचुकच पहिलेले पैसे भेटन. दोघांना बी आपलं आपलं पुरतं बघितलं तर दोघांचं बी काम होऊन जाईल ना. आणि मग कोणती बी गोष्ट दोघांनी मिळून केली तर चांगलीच होते. का बे मिल्या? मग पण सरपंच, ज्यानं त्यानं आपापलं काम करायला पाहिजे, नाही का? आता मी MPSC ची तयारी करून राहिलो. प्रिलिम क्लिअर झाले की थेट पुणे फायनलच्या अभ्यासासाठी. आता मी येतो तुमच्याकडे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, त्या तात्याकडे. तसं शेतकऱ्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे स्वतःनं. भाव नाही म्हणून बोंबलत बसते. घ्या, अरे भाव तर मिळालेच पाहिजे. उत्पादन खर्च बी निघत नाही कवा कवा, उलटी पट्टी येते. माल बाजारात न्यायला परवडत नाही तर उभं पीक खंदून काढायला लागते. पेपरात वाचत नाही तुम्ही? त्याच्यावर MPSCत प्रश्न नसेल ना, म्हणून वाचित नसेल त्यो. तो नाव तर माल फेकून दिला म्हणून मी कधी येत नाही पेपरात. आणि समजे कास्तकार एकच एक पीक काढायला लावते. गरजेपेक्षा जास्त माल पिकवला म्हणूनच ही वेळ आली आहे. अरे बाजाराची प्रतिकूलता ही झाली सुलतानी, पण आसमानी काय सांगून येते का? आसमानी म्हणजे? आसमानी म्हणजे पाणी. कधी येतं कधी येत नाही. गरज असेल तेव्हा येत नाही, नाही तेव्हा येतो. परवा कृषी आयुक्त काय म्हणले की आपल्या महाराष्ट्रात पहिले 3 वर्षातले 1.5 हंगाम प्रतिकूल यायचे, पण आता होतं कसं, 3तले 2 हंगाम प्रतिकूल येतात. हवामान बदलामुळे येणारं आसमानी संकट हे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. खूप कमी किंवा खूप जास्त पाऊस येणं, गरजेप्रमाणे न येणारा आणि नको असताना येणारा पाऊस, यामुळे खूप प्रदीर्घ कोरडे किंवा ओले कालखंड येतात. यामुळे शेतीची हानी होते. हाताशी आलेले भुईसपाट होते. कधी कधी घाम गाळून उभारलेलं पीक काढण्याच्या योग्यतेचेही राहत नाही. त्यामुळे ते तसेच सोडून द्यावे लागते. पाऊस, तापमान, वारा, गारपीट, सूर्यप्रकाश, आर्द्रता या सगळ्यांचा लहरीपणा बेसुमार वाढलेला आहे आणि सतत वाढतोच आहे. हवामानाच्या या लहरीपणाचा सगळ्यात जास्त फटका शेतीलाच बसतोय. ह्या आसमानी संकटाचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसला? शेतीलाच नाही. ग्लोबल वॉर्मिंग आहे हे सर्व. तुमचं ते ग्लोबल का टोबल तुमच्यातच ठेवा ना भाऊ. आमच्या शेतीला काय सरच येऊन राहील तुम्ही. म्हणजे आसमानी आणि सुलतानी एवढे 2च पॉइंट आहेत का? आहे आणखी काही? आहेत ना. मातीचा उपजाऊपणा कमी होतोय म्हणजे आमचंच पाय ना. आधी आमच्या शेतात खताच्या एका पोत्यात जेवढं उत्पादन निघायचं का नाही, तिथं आता 2 पोती खत टाकलं तरी बी भेटत नाही. शेतातले शेतकऱ्यांचे मित्र कीटक म्हणा, गांडूळ म्हणा, सगळेच नाहीसे होऊन राहिले ना. जमिनीची धूप वाढली, पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच. पण ते का आपल्या हाती आहे थोडीच? पाणी म्हणजे पावसाचं नाही, शेतातलं. पिकाला पाणी नकोच असते ना. पिकाला हवं असतं ओलावा, हवा ते प्रमाण योग्य पाहिजे. आणि पाण्यातही आपण काय केलं? कीटकनाशक टाकली, तणनाशक आणि रासायनिक खतांचा तर भडीमार करून ठेवलाय. आणि वेगळं सांगायला गेलं तर पिकांवर रोग आणि किड तर आहेच. बाप्पा ते तर काय बोलूच नका तुम्ही. अहो ते घाटे आळी, बोंड आळी, पांढऱ्या माशा, झालंच तर पिठ्या ढेकून आणि जंगली जनावर शेतात घुसते ते वेगळंच. पण सगळ्यात मोठी अडचण काय शेतकऱ्यासमोरची माहिती आहे का?
शेतकऱ्याला समाजात मान नाही आज. हा हे बरोबर आहे. आमचे वडील नेहमी म्हणायचे उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता ह्या मेल्याचा बाप शेती करतोय, पण ह्याला नोकरी करायची. आणि ही उजी, हिचे बाप जाते शेती करून राहिले, पण हिला व्यापार करायचा आहे. म्हणजे आज असं झालंय बघा, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती सगळी उलटी गंगा वाहू राहिली आज. मुलगा शेती करतो म्हटलं की त्याच्याशी पाठ लावायला तयार नाही कोणी, आणि शेणामुतात तर हात घालायलाच तयार नाही पोरी. काय ग उज्ज्वला, करशील का एखाद्या शेतकरी पोराशी लग्न? आता तुमचे प्रॉब्लेम तर संपूर्णच नाही राहिले गड्या. तुमचे नाही, आपले. यायचे आजचे प्रॉब्लेम उद्या आपले होणार आहेत. बरोबर का नाही सरपंच? अगदी बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला बिगर शेतकरी समजून या प्रश्नापासून दूर पळू नका. तुम्ही शेतीचं उत्पादन वापरताय का नाही, म्हणून तुमचा शेतीशी संबंध आलाच. यांचे प्रश्न समजून घ्या आणि जेवढी किंवा जमेल तशी त्यांना मदत करा. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याचा माल भाव पाडून घेणं बंद केलं पाहिजे. हे म्हणजे शेतकऱ्याची सबसिडी दुसऱ्यानेच घेण्यासारखं झालं. तेव्हा हे तर बंद करा. आता आपण शेतात पिकलेलं खातो म्हणजे आपण पण शेतकरीच हाव, कास्तकरच हाव. हे जर का 4 दिवस आपण समजलं तर काय बिघडून राहिलं? सरपंच, मी एक कामच करतो. माझं व्हॉट्सअप स्टेटस बदलून मी शेतकरी असंच टाकतो. अरे वा. मी शेतकरी. हा, मस्त आयडिया आहे. मी बी बदलते. सरपंच, तुम्ही बी बदला की. अगं माझं कधीपासूनच आहे, म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच बिघडलो हो. आता तुम्ही बिघडा, म्हणजे तुम्ही बी घडा. लगेच फार नुसतं स्टेटस नाही, आपलं वागणं बोलणं सुद्धा बदललं पाहिजे बरं मिल्या. बदललं का स्टेटस? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञान ज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले, टाळ बिघडले